नमस्कार मैत्रिणींनो, घरची सोपी रेसिपीत आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत फुनके. अगदी पारंपरिक पद्धतीने आणि चवीलासुद्धा भन्नाट. ही रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी अगदी खाल्ली की बोटच चाटत राहतील अशी बनणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, कारण ही रेसिपी अगदी टेस्टी आहे आणि पर्सनली माझी फेवरेट आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करू. सर्वात आधी या ठिकाणी बघा, मी 1 कप या ठिकाणी तूर डाळ घेतलेली आहे. यामध्ये आपण पाव कप मूग डाळ घालणार आहोत, पाव कप चना डाळ घालणार आहोत आणि पाव कप या ठिकाणी मी चवळी घालत आहे. तुमच्याकडे जर चवळीची डाळ असेल तर तुम्ही ती वापरू शकता. याला अगदी छान 3 ते 4 पाण्यात धुवून भिजू घालत ठेवायची. त्यानंतर या ठिकाणी बघा, आपण मिक्सरमध्ये जिरं आणि मिरच्या, लसूण यांना घालून यांची छान चटणी बनवून घेणार आहोत. रात्रभर भिजू दिल्यानंतर या ठिकाणी आपली डाळ तयार झालेली आहे. ती आपण या चटणीसोबत दळून घेणार आहोत. वाटून घेतलेलं हे बघा, अशा प्रकारे डाळीची आणि त्या चटणीची पेस्ट तयार झालेली आहे. अशा प्रकारे पेस्ट करून घेतल्यानंतर यामध्ये आपण हळद आणि चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि याला छान एकजीव करून घेणार आहोत. आता यामध्ये मी बारीक चिरून कोथिंबीर घातलेली आहे. सोबतच या ठिकाणी ही चिवईची भाजी आहे. हिला छान धुवून घ्यायचं आहे आणि हिचे काप करून हिला घालून घ्यायचं आहे आणि आपल्या ह्या पिठाला छान मळून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी मी स्टीमरची जी प्लेट आहे त्यावरती तेल लावून घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर स्टीमर नसेल तर तुम्ही एका कढईमध्ये पाणी घालून त्यावरती जी जाळीदार जी चाळणी असते ती ठेवून त्याच्यावर सुद्धा असे गोळे करून तुम्ही ठेवू शकतात. कढईतल्या पाण्यावर स्टँड ठेवायचं आणि त्यावरती ती चाळणी ठेवून वरतून त्याला छानपैकी झाकायचं. आता या ठिकाणी आपण अशा प्रकारे फुनक्यांचे गोळे बनवून घेत आहोत. हे गोळे अगदी लांबही न करता थोडेसे लांबट करायचे आहेत आणि आता यांना आपण स्टीम व्हायला झाकण ठेवून घेणार आहोत. त्यानंतर या ठिकाणी बघा, लसूण, अद्रक आणि मिरची यांना मिक्सरमध्ये घालून यांचं वाटण करून घेतल्यानंतर यामध्ये आपण दही घालून घेणार आहोत. या ठिकाणी मी जो मोठा चमचा असतो तो 2 चमचे भरून दही आणि आपला छोटा चमचा 3 भरून बेसन घालून घेतलं होतं. त्याला छान पेस्ट करून घेतली आणि लगेच इथे कढई ठेवून कढईमध्ये तेल घालून मोहरी घातली, जिरं घातलं, छान तडतडू दिलं आणि यामध्ये जरासा हिंग घातला आहे. सोबतच हळद घालायची. हिंगामुळे आपल्या कढीला छान फ्लेवर येतो. आता या ठिकाणी आपण जी पेस्ट बनवून घेतली होती ती घातली आहे आणि सोबतच आपण मिक्सरचं भांडं धुवून ते पाणी यामध्ये घालून घेणार आहोत. दही ही छान आंबट घ्यायची, जास्तही आंबट नाही
आणि थोडी क्रीमी टेक्स्चरची घ्यायची, जेणेकरून आपल्या कढीला छान टेक्स्चर येतं. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि छान याला मिक्स करायचं आहे. यावरती आपण कोथिंबीर घालणार आहोत. आणि आता कढीला आपण उकळी यायला ठेवणार आहोत. तोपर्यंत या ठिकाणी बघा, मी फुनक्यांवरचं झाकण काढलेलं आहे. अशी सुरी आतमध्ये घालून बघायची प्रत्येक फुनक्यामध्ये. फुनका आतपर्यंत जर छान वाफवलं असेल तर आपल्या सुरीला काहीच लागत नाही आणि अशा प्रकारे फुनक्यांचे काप करून आपण कढीसोबत खाऊ शकतो. इतकी जबरदस्त डिश जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओजची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि जास्तीत जास्त जणांना ही रेसिपी शेअर करा. धन्यवाद.